गरिबांच्या साठी असलेल्या सदनिका घरं लाटणाऱ्या क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बिदाईची चर्चा आज आपल्याला करायची आहे। पण एका बाजूला बिदाईची ती चर्चा करत असताना त्यांच्या जागी कोण येणार तर ते नाव अर्थातच धनंजय मुंडेंचं सांगितलं जात आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या कमबॅकची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चिली जाते। माजी मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करणार असल्याच्या चर्चेनंतर आता त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। माणिकराव कोकाटेंवर राजीनाम्याची टांगती तलवार आहे आणि तिकडे धनंजय मुंडे दिल्लीत नेत्यांच्या गाठी भेटी घेत आहेत। त्यामुळे खरंच त्यांचं कमबॅक होणार का चर्चा। दिल्लीत धनंजय मुंडेंनी अमित शहांची भेट घेतली। राज्यात मुंडेंच्याच पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। त्यामुळे जोरदार राजकारण सुरू झाले। माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद जाणार ही चर्चा सुरू असताना धनंजय मुंडेंची एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय सहकारी वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातला आरोपी होता। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती। राज्यातल्या मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली। अखेर आरोग्याचं कारण देत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। मात्र करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं। एकीकडे माणिकराव कोकाटेचे जे राजीनाम्याचा खेळ सुरू झालेला आहे आणि तिथे धनंजय मुंडे जे आहे आज सकाळी दिल्लीमध्ये पोहोचले। अमित शहा साहेबांची भेटीगाठी सुरू आहे तिकडे। तो बीजेपी जे ड्रायक्लीन मशीन आहे त्याच्यामध्ये जाऊन त्यांना असं वाटते की बहुतेक बीजेपीमध्ये पण जाण्याचा धनंजय मुंडे प्रयत्न करत आहे। धनंजय मुंडेंनी ट्विट करून अमित शहांच्या भेटीचं कारण स्पष्ट केलं। वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केल्याचं मुंडेंनी सांगितलं। पूर्वनियोजित वेळेनुसार भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं। तर बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी धनंजय मुंडे मंत्री होणार नाही तसा दावा केला। यांना परत जामीन होणार नाही, यांना पण मंत्रीपद मिळणार नाही। परत 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 सांगतो, वाल्मिकांना कराड साहेबांना जामीन मिळणार नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब मंत्री होणार नाहीत। मागील वर्षभरात मंत्रिपदाची संगीत खुर्ची कशी सुरू आहे एक नजर टाकूया। अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंवर संतोष देशमुख हत्येप्रकरणी टीका सुरू झाली। कृषी खात्यातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणावरून आरोप सुरू होते। अखेर धनंजय मुंडेंनी आरोग्याच्या कारणावरून राजीनामा दिला। धनंजय मुंडेंचं अन्न व नागरी पुरवठा खातं छगन भुजबळ यांना देण्यात आलं। माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री पदाची लॉटरी लागली, पण कोकाटेंना पत्ते प्रकरण भोवलं। कोकाटेंचं कृषी खातं दत्तात्रय भरणेंकडे गेलं। भरणेंचं क्रीडा खातं कोकाटेंकडे आलं। आता सदनिका घोटाळ्यात कोकाटेंना शिक्षा झाल्यानं कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे। परिणामी कोकाटेंच्या मंत्रिपदी धनंजय मुंडेंची वर्णी होईल का या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।